नमस्कार. आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमचे विधिमंडळातील सहकारी जयंतराव पाटील, तसंच रोहित पवार, अरुण लाड, ज्येष्ठ माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आशिषजी देशमुख, निशिकांत भोसले पाटील, आमच्या मैयात्या प्रशांत, संगीता, एनार पाटील, अर्चना थोरात, प्राचार्य अशोक काकडे आणि संदीप गुगे पुढच्या कार्यक्रमाला गेलेले आहेत. परंतु डॉक्टर बचाव, सुनील पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं एनडी मामांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्याबरोबर बराच काळ ज्यांनी घालवला असे खूप मान्यवर मला समोर बसत आहेत. ते सर्व प्रतिष्ठित मान्यवर, सर्व आमचे विद्यार्थी आपल्या संस्थेचे सर्व टीचिंग नॉट टीचिंग स्टाफ आणि पत्रकार मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज एक वेगळा दिवस आहे. कालच देशाला आपण स्वातंत्र्य दिन देशाचा साजरा केला आणि आज आपले आर पाटील असतील, त्यांची 69वी जयंती आहे आणि आज दहीहंडीचा पण कार्यक्रम आहे. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे दहीहंडीचे कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये होत आहेत. मी सुरुवातीलाच आरला जयंती त्याला अभिवादन करतो. त्याचबरोबर दहीहंडीच्या आणि ह्या बाकीच्या सर्व सणाच्या शुभेच्छा पण देतो. आणि माझ्या आधी इतक्या मान्यवरांनी भाषणं केली, एवढं काही सांगितलेलं आहे की माझ्याकरता काही राहिलंच नाही. मी खरं सांगू का, मी बोलणारा माणूस नाही, मी कामाचा माणूस आहे. मी कामात त्याच्यामध्ये समाधान मानतो. पण एक गोष्ट खरी आहे आत्यांनी सांगितलेली, कारण मी जसं मला जन्माला आलो तसं मी मायात्यांना मायात्या म्हणत आलो. त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माईसाहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी बघत होतो, तो रोहित माई करायचा, तो त्याची आजी आहे तरी माई करतोय. ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते. त्याच्यामध्ये एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एनडी मामांना तर आम्ही एनडी मामाच म्हणायचो. परंतु ह्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय आणि श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृह ह्याच्या उद्घाटनाच्या करता, भूमिपूजनाच्या करता संगीता आणि प्रशांत ज्यावेळेस माझ्याकडे आले, मधून आम्ही भेटत असतो. शेवटी आम्ही परिवारातले आहोत आणि त्याच्यामुळं सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकाच्या मध्ये सर्वांना आधार देण्याचं काम करत असतो. मी संगीताला विचारलं, प्रशांतला विचारलं काय काय काढलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे ना, आम्हाला तारीख पाहिजे. आणि मग ही तारीख जोडून दिली. कारण उद्याच, ज्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला, अनेक माझ्या आधीच्या मान्यवरांनी केला, की कोल्हापूर सर्किट बेंच मुंबई हायकोर्टाच्या औपचारिक उद्घाटन ह्या देशाचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवई साहेब हे करणार आहेत. आणि त्याला मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे चंद्रकांतदादा पाटील, तिकडचे मुश्रीफ साहेब, प्रकाश आंबेडकर, आम्ही सगळेच त्याला जाणार आहे. कारण तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आणि गवई साहेब तर आजच मुक्कामाला येतात असं मगाशी मला तिथं कलेक्टर आणि बाकीचे सगळेजण सांगत होते. आणि मग त्यालाच जोडून म्हणलं आज हा कार्यक्रम घ्यावा. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं सुरुवातीलाच मनापासून स्वागत देखील करतो. ज्येष्ठ विचारवंत, निर्भय, लढवय्ये आणि शिक्षणप्रेमी म्हणून आपण डॉक्टर एन डी पाटील सरांच्या विचाराचं, कार्याचं सर्वप्रथम कृतज्ञपूर्वक मी स्मरण करतो
आणि या निमित्तानं त्यांना देखील विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. दिवंगत इंडी मामांनी आयुष्यभर, म्हणजे आम्ही तर इतकं लहानपणापासून आमच्या मुंबईला जायला आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये एकच घर होतं, ते म्हणजे पूर्व विले पार्ले. आणि त्या पूर्व विले पार्लेमध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला पत्ता तोंडपाठ करून सांगितलेला होता, तोंडपाठ करायला लावलेला होता. हनुमान निवास, हनुमान रोड, आणि ते ह्यांचं निवास इंदुलकरांचं, इंदुलकर निवास, हनुमान रोड, पूर्व विले पार्ले, मुंबई झूच्या जवळ. अशा पद्धतीनं आम्ही दर उन्हाळ्यामध्ये तिथं सुट्टीला जायचो. सुहास असायचा, प्रशांत असायचा. चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा, आम्ही एवढ्या घरात राहायचो. आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे 2च खोल्या होत्या, 2. आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो, विचारा त्याला. म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाहीये, नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये. आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली, ती गोष्ट मी घेते, खोलात जात नाही. पण आम्ही पण अतिशय, प्रशांत ते वरच्या मजल्यावर जायला तर पायऱ्याही नसायच्या, ते सांगाडं होतं त्याच्यावर आम्ही पाय ठेवून जायचो. जाऊ दे, आता तो विषय काढत नाही. परंतु सांगायचं तात्पर्य की एन डी मामांनी आयुष्यभर शेतकरी, कामगार, वंचित, दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्यांनी कायमच दीनदुबळ्यांचा कैवार घेतला. म्हणजे 78 ते 80च्या काळामध्ये पुलोदचे मुख्यमंत्री ज्यावेळेस पवारसाहेब झाले त्यावेळेस 2 जागा कॅबिनेट मंत्रिपदाच्या शेतकरी कामगार पक्षाला आणि 1 राज्यमंत्रीपदाची दिलेली होती. गणपतराव देशमुख एक कृषी मंत्री होते, आमचे एन डी मामा सहकार मंत्री होते, सेवा सदनला राहत होते, काळ कमी होता, आणि 1 राज्यमंत्री होते आमच्या मराठवाड्याचे देशमुख साहेब. असे 3 जण त्या मंत्रिमंडळामध्ये होते. परंतु फार साधी त्यांची राहणी आणि सतत लोकांचे प्रश्न. त्यांनी कधी सुहास काय करतोय, प्रशांत काय करतोय, कधी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. हे सगळं आमचं मायात त्यांनी बघितलं. मायात त्यांनी ते ज्या शाळेत होते ते शाळेची पण जबाबदारी घेतलेली, मुलांची पण जबाबदारी घेतलेली. सगळं काही हा गाडा चालवण्याचं काम हे आमच्या आत्यांनी केलं. आणि तो सगळा गेल्या अनेक वर्षाचा काळ ह्या सगळ्या मान्यवरांची भाषणं चालू असताना माझ्या डोळ्यासमोरनं येऊन गेला. मी बघितलंय समाजामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. काही जणांच्याकडे सत्ता असते, मोठी पदं असतात आणि त्या भागाचं नेतृत्व ते करत असतात, त्यामुळं त्यांना समाजामध्ये मान असतो. ही गोष्ट नाकारू शकत नाही. का मान असतो? तर त्यांच्याकडे सत्ता असते, सत्तेतनं आपल्याला काहीतरी काम मिळेल, आपली कामं होतील, हा एक स्वार्थ देखील असतो लोकांचा आणि त्याच्यामुळं त्यांना मान मिळत असतो. पण दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असं असतं, आणि जे इंडी मामांचं आम्ही बघितलंय ते पद किंवा सत्तेच्या आधारावर नाही आहे, तर स्वतःचं कर्तृत्व, गुण, त्याग आणि नैतिकतेच्या जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य ते गाजवतात. कारण अशा व्यक्तींचा समाजातला एक वेगळाच दरारा असतो आणि त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती देखील असते. कारण त्यांचा शब्द हा आणि कृती दोन्ही जनतेच्या करता असतात आणि तेच फार जवळनं लहानपणापासून शेवटपर्यंत, जोपर्यंत मामा आपल्यात हयात होते तोपर्यंत आम्ही एन डी मामांच्याकडं पाहायचो. एन डी मामा दुसऱ्या प्रकरणामध्ये मोडतात आणि त्यांचं ते व्यक्तिमत्व तसं होतं. त्यांनी रस्त्यावरची खूप जनआंदोलनं केली आणि जितकं प्रभावी नेतृत्व दिलं तितकंच सभागृहामध्ये देखील त्यांची भाषणं अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी आणि लोकांचे प्रश्न तडीच न्यायचे. म्हणजे मामा जर बोलायला लागले तर समोर सगळा पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. सभागृह सगळं अतिशय शांततेने ते सगळे विचार ऐकायचे. त्यावेळेस काही असे मोबाईल, व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या बाबतीमध्ये नसायच्या. सोशल मीडिया वगैरे काहीच तसले प्रकार नव्हते आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस चालायच्या. केशवराव धोंडगे,
एन डी पाटील साहेब, दत्ता पाटील साहेब, असे कितीतरी मान्यवरांची नावं तिथं घेता येतील. आणि त्यामुळं एन डी मामांच्याबद्दल त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कायम एक आदरयुक्त दरारा राहिलेला आपण बघितला. आदरणीय पवारसाहेब हे चेअरमन आपले अध्यक्ष होते रयत शिक्षण संस्थे, आजही आहेत, आणि ते त्यावेळेस चेअरमन असायचे. त्यावेळेस पतंगराव कदम ते मिटिंगला असायचे, आम्ही सगळे मिटिंगला असायचो. आणि त्यावेळेस जे काही चालायचं नेहमी रयत शिक्षण संस्थेचं हित कशात आहे, आपल्या मुलांचं मुलींचं सर्वसामान्य जनतेच्या मुलांचं हित कशात आहे हे ते त्या ठिकाणी बघायचे. माझ्या आयुष्यामध्ये देखील एन डी मामांचं